दसादसे किती व्याज दराने 720 रुपयांचे 2.5 वर्षात 144 रुपये व्याज होईल? पर्याय पहिला 4 रुपये, पर्याय दुसरा 8 रुपये, पर्याय तिसरा 6 रुपये, पर्याय चौथा 10 रुपये. आता आपल्याला या गणितात दिलेली माहिती बघूया. पहिल्यांदा 720 रुपये काय आहेत रे? काय म्हणजे मुद्दल काय दिले आपल्याला? 720 रुपये. 144 रुपये काय आहे रे? व्याज. किती दिलंय? 2.5 वर्ष. काय आहे रे? 2.5 वर्ष काय आहे? मुदत. 2.5 वर्ष कसं लिहायचं? 2.5 वर्ष लिहायचं. आणि आपल्याला विचारलंय काय? व्याजाचा दर. मग आपण सरळ व्याजाच्या सूत्र जे आहे त्यातल्या किमती आपल्याला सगळ्या माहिती झाल्या, त्या किमती लिहू. आपल्याला व्याज माहिती झाले किती आहे? 144 बरोबर मुदत 720 मुद्दल आहे. मुदत आपली 2.5 वर्ष आहे ती लिहिली आणि गुणिले त्याला काय आहे? आपला दर आहे भागिले काय केलं? 100 केलं. म्हणजे पुढे काय होणार आहे? 144 गुणिले 100 बरोबर 720 गुणिले 2.5 गुणिले दर आहे का नाही? आता आपल्याला दरची किंमत काढायची आहे. म्हणजे बरोबर चिन्हाचं हे 720 गुणिले 2.5 हे बरोबर चिन्हाच्या इकडे जाणार आहे. पण ते दर बरोबर कसं आहे? गुणाकारात. म्हणजे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? ते भागाकारात. म्हणजे दर बरोबर आता दर इकडे बरोबर चिन्ह इकडे एकटं राहिलं. 144 गुणिले 100 भागिले इकडे येऊन भागिले होणार आहे का? तर ते तिकडे गुणुले 2.5 वर्ष. या शून्याला हे शून्य गेला. 72 1 72 72 दुने 144. आता वर राहिले 10 खाली राहिले 2.5. आपल्या ह्याचा भागाकार करायचा आहे. 2.5 न भागण्याच्या ऐवजी काय करायचं? आपण ह्याचं दशांश चिन्ह घालवायचं. म्हणजे ह्याला 10 न गुणायचं. हे झालं 25 आणि वर पुन्हा 10 न गुणायचं म्हणजे झालं 100. 25 1 25 25 चौक 100. म्हणजे वर उरले 4 आणि 2 आणि 4 आणि 2 चा गुणाकार आहे. म्हणजे 4 आणि 2 चा गुणाकार किती झाला? 8. आणि मग तो कशाच्या बरोबर आहे? दराच्या बरोबर आहे. म्हणजे दर किती आला आपला? 8 वर्ष 8 रुपये आला. हाय का पर्याय 8? मग पर्याय क्रमांक 2.